नमस्कार श्रोते हो, रेडिओ जयंतच्या आनंदी कट्ट्यावर मी अनुराधा आपण सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते. श्रोते हो, आजच्या आनंदी कट्ट्यावर नीता चंद्रकांत कुलकर्णी यांनी एका गोष्टीतून मांडलेला एक फार सुंदर विचार तुमच्यापर्यंत पोहोचवते. गेले काही दिवस त्याचं मन थाऱ्यावर नव्हतं, उदास झालं होतं, भरकटलं होतं. सध्या कुठलीच गोष्ट त्याच्या मनासारखी घडत नव्हती. कंपनीनं 2 महिन्यापूर्वी त्याला कामावरनं कमी केलं. 4-5 ठिकाणी त्यानं प्रयत्न केला होता, पण काम होत नव्हतं. आज एके ठिकाणी तो गेला, तिथेही निराशा. मग वैतागून मोटरसायकल घेऊन तो निघाला. आई समोर होती. म्हणाली, अरे देव बघत असतो रे, तो दाखवेल तुला मार्ग, होईल सगळं नीट, जरा धीर धर. तरी पण जरा जाऊन येतो, रात्री मित्राकडेच राहीन. तिरमिरीतच तो निघाला. तो ऐकणार नाही हे आईला कळलं होतं, पण ती शांत होती. तो अमोलकडे जाऊन मन मोकळं करून येईल हे तिला माहिती होतं. फोनसुद्धा न घेता तो बाहेर पडला होता. आणि त्याला आज कुणाशीच बोलावंसं वाटत नव्हतं. तो निघालाच. मनात म्हणाला, आई बिचारी भोळी आहे, तिला जगाची काही ओळख नाही. तिचा आपला देवावर प्रचंड विश्वास, जसं काही सगळं काही तिचा देवच करतो. जाऊ दे. संध्याकाळ झाली होती. आज त्याला अमोलकडे पण जावंसं वाटे ना. तो सुसाट वेगानं गडाकडे निघाला, त्याचं आवडतं ठिकाण. तिथे पायथ्याशी जाऊन जरा शांतपणे बसू असं त्यानं ठरवलं होतं. आता वस्ती मागे पडली होती, मोकळा रस्ता होता. त्याच्या नेहमीच्या वळणावर त्याला झाड दिसलं, तो वळला. आता थोड्याच वेळात गडाचा पायथा. पण मध्येच गाडी कुरकुरायला लागली. अचानक खरखर आवाज करत बंदच पडली. तो वैतागला. आजचा दिवसच खराब आहे. खूप वेळा किक मारली, मग गाडी कुठे सुरू झाली. आता त्याचा आसपास लक्ष गेलं. अंधार चांगलाच गडद झाला होता. जोरात वारा वाहत होता. त्या वाऱ्याने हलणारी झाडं वेगळीच वाटत होती. अंधारात रस्ताही दिसेनासा झाला. विचारांच्या तंद्रीत आपण दुसऱ्याच रस्त्याला लागलो आणि आपली वाट चुकली हे त्याच्या लक्षात आलं. आकाशात बघितलं तर चंद्र चांदण्या नव्हत्याच, नुसताच अंगावर येणारा काळाभोर काळोख. कसा बसा तो गाडी हळूहळू चालवत होता. कुठं जातोय हे समजत नव्हतं त्याला. त्याच्या मनात आलं, चकवा लागला की काय? कुठला आहे हा रस्ता? थांबायची पण भीती वाटायला लागली त्याला. अचानक एखादं हिंस्त्र श्वापद येऊन आपल्याला खाऊन टाकेल की काय असंही क्षणभर त्याला वाटलं. भीतीची लहर अंगभर लपेटली होती. कुठल्या संकटात अडकलो आहोत हेच कळत नव्हतं. काळोखी वाट संपतच नव्हती. तो तसाच पुढे निघाला. त्या भयाण शांततेत गाडीचा आवाज अंधार चिरत जात अजूनच कर्कश वाटत होता. अशा सैरभैर अवस्थेत त्याला काहीतरी चमकल्यासारखं दिसलं. लांबवर दिसत असलेल्या त्या क्षीण उजेडाच्या दिशेनं हिम्मत करून तो निघाला. जवळ गेल्यावर गाडीच्या उजेडात त्याला शेंदूर लावलेला दगड दिसला आणि त्याच्यासमोर एका खोलगट दगडात तेलवात लावलेली होती. त्या वातीचाच प्रकाश त्याला दिसला होता. देवासमोर नारळ फोडलेला होता. त्याच्या जीवात जीव आला. दिवा आहे म्हणजे इथे निश्चितच कोणीतरी असणार. इतक्यात आवाज आला, कोण आहे रे? मी गडावर निघालो होतो, वाट चुकलो. थांब, आलोच, असं म्हणत एक म्हातारा काठी टेकत टेकत आला. अरे लेकरा, आज आमोशाला असा रात्रीचा कसा निघालास रे? आता अंधारात गडाची वाट सापडायची नाही. रात्र झालीये, थांबितच. गत्यंतरच नव्हतं. म्हाताऱ्यानं पाणी दिलं. खरं तर भुकेची जाणीव झाली होती. म्हाताऱ्यानं ते ओळखलं. अर्धी भाकरी आणि थोडीशी भाजी असलेला डबा त्याला दिला. हे खा, एवढंच आहे बघ. न बोलता तो खायला लागला. त्या झोपडीत मिणमिणणारा तेलाचा दिवा तेवढा होता. म्हाताऱ्यानं बाहेर जाऊन देवासमोरचा अर्धा नारळ आणला. त्याचे तुकडे केले. आमोशाचा असला तरी प्रसाद आहे, घे, असं म्हणून त्याला दिलं. तो निमूटपणे खायला लागला. म्हणाला, आजोबा, असं इथे एकटं झोपायला तुम्हाला भीती नाही वाटत? अरे कशाची भीती? आपण घाबरलो की जग घाबरतंय बघ. आपण ताठ राहायचं, सामना करायचा. एक मारलं तर आपण 2 मारायचे. तो त्यांच्याकडे बघायला लागला. खाऊन झालं तसं हात धुवायला बाहेर गेला. त्याला वाट दाखवणारा दिवा आता शांत झाला होता, विझला होता. आजोबा म्हणाले, चांगल्या घरचा दिसतोस. अवेळी गडावर कशापायी निघालास?
सहजच वाटलं निघालो. वाटलं की केलं. असा वेडेपणा करू नये रे. थोडं थांबावं, विचार करावा, वेळ बघावी. बरं ती चादर घेन झोप आता. तो सतरंजीवर आडवा झाला तरी त्याला झोप लागेना. म्हाताऱ्यानं ते ओळखलं. म्हणाला, अरे झोप येईना का? तू झोप, मी हाय ना, काळजी नको करू. त्याच्या शब्दांनी त्याला एकदम आश्वासक वाटलं. मी आहे ना. या शब्दांनी त्याला आईच्या देव्हारात असलेल्या फोटोतल्या स्वामींचा चेहरा डोळ्यासमोर आला. त्याच्या खाली हे शब्द लिहिले होते. आज आपण इथे असे कसे अचानक आलो? हे आजोबा काय भेटले? त्यांनी तीच 4 वाक्य कशी म्हटली? हे सगळं त्याला गूढ, अलौकिक वाटत होतं. आता मनावरचा ताण कमी झाला. खरंच आपण इतकी का गडबडून गेलो? जाऊ दे थोडे दिवस, निघेल काहीतरी मार्ग. विचारांच्या नादात झोप कधी लागली त्याला कळलंच नाही. सकाळी सूर्यप्रकाशाच्या उजेडानं त्याला जाग आली. आपण कुठे आहोत याचं भान आलं. उठून तो बाहेर आला. झाली का झोप? ये. निघतो आता, आई वाट बघत असेल. आजोबांना वाकून नमस्कार केला त्यानं. तुम्ही भेटलात म्हणून, नाहीतर रात्रीचा कुठे भरकटलो असतो कोण जाणे. अरे वाट चुकलेल्याला आसरा द्यायचा, त्यात काय एवढं? आणि कोणाला घरात घ्यायचं कळतं रे. आता नीट घरी जा. हो. निघताना काळ्या मिट्ट अंधारात वाट दाखवणाऱ्या शेंदूर लावलेल्या दगडाच्या देवाकडे तो गेला. खाली बसून त्याने नमस्कार केला. डोळ्यातून घळघळ पाणी वाहत होतं. याच देवानं त्याला रात्री प्रसाद दिला होता आणि त्याला एकदम आईची आठवण झाली. त्याचं मन भरून आलं. मनात विचार आला, काल रात्री ते आजोबा देवासारखे धावून आले. खरं तर म्हातारी माणसं नेहमी बोलतात तसं साधंच बोलले, पण त्यांच्या 4 शब्दांनी माझी समजूत काढली. मात्र त्याला एक कोडं पडलं होतं. कालच्या त्या अंधाऱ्या भयाण रात्री वाऱ्यात एवढ्याशा तेलात तो दिवा टिकला कसा, विझला कसा नाही? निघताना आई म्हटली होती ना, देव आहे रे. आईच्या देवानीच तो दिवा आपल्यासाठी पेटता ठेवला असेल. जाणीवेचा एक छोटासा दिवा आज त्याच्या अंतरंगात पेटला होता, अगदी त्याच्याही नकळत. कालचा मनातला राग जाऊन कुठेतरी आत्मिक शांतता आत्ता त्याला वाटत होती. माझ्याकडे अनुभव आहे, क्वालिफिकेशन आहे, मी अजून नेटानं प्रयत्न करीन. संकटात असतानाच त्याची प्रचिती येते. त्या विझलेल्या दिव्याला, शेंदूर लावलेल्या देवाला मनोभावे नमस्कार करून तो घरी निघाला. कालचा अंधारा रस्ता आता झगझगीत सूर्यप्रकाशाने उजळला होता. तेव्हा श्रोते हो, हा होता आनंदी कट्ट्यावरचा आजचा सुंदर विचार. तुम्हाला तो कसा वाटला याविषयीची तुमची कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा. आणि त्याचबरोबर रेडिओ जयंतचे दर्जेदार कार्यक्रम ऐकण्यासाठी रेडिओ जयंत लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. रेडिओ जयंतचं सबस्क्रिप्शन फ्री आहे. आणि त्याचबरोबर नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करायला सुद्धा विसरू नका.